नमस्कार. आज भगवंतांनी अर्जुनाला जे सांगितलंय ते तुम्हाला सांगण्याच्या आधी माझ्या डोक्यात प्रशांत दामलेंनी गायलेलं एक गाणं सारखं येत होतं. प्रशांत दामलेंचं ते गाणं आहे, मला सांगा सुख म्हणजे नक्की काय असतं. हा प्रश्न आपल्या प्रत्येकाच्या मनामध्ये आहे. सुख म्हणजे नक्की काय असतं? कशाला म्हणायचं सुख? सुखाची व्याख्या तरी काय आहे? आणि त्यातल्या त्यात 18व्या अध्यायामध्ये सात्विक सुखासंबंधी जे भगवंत बोलतायत ते काय आहे? कशाला म्हणायचं? फार सुरेख व्याख्या केली आहे. सुरुवातीला विषासारखे कडू पण परिणामी शेवटी अमृतासारखे संजीवन देणारे सुख म्हणजे सात्विक सुख. म्हणजे जे सुरुवातीला आम्हाला कडू वाटेल, नको वाटेल, हे काय वाटायला आलं, कशासाठी हे करायचं, असे अनेक प्रश्न येतील. पण त्यानंतर त्याचा जेव्हा परिणाम दिसायला लागेल तेव्हा कळेल की सात्विक सुख याला म्हणतात. एकनाथांनी या सात्विक सुखासंबंधी खूप छान सांगून ठेवलंय. उदकाचे सुखते किती, सवेची क्षणे त्रशिते होती, उदक सुखी करी एक वेळ, योगी सर्व काळ सुखदाता. आता पुढे योगिया दे स्वानंद तृप्ती, सुखासी विकृती पै नाही. यातली स्वानंद तृप्ती हा विषय फार महत्वाचा आहे. योगिया दे स्वानंद तृप्ती, सुखासी विकृती पै नाही. नाथांनी सांगितलेली ही स्वानंद तृप्ती सात्विक सुखाकडे घेऊन जाते बघा. त्याला म्हणायचं सात्विक सुख. सुरुवातीला होईल त्रास, वाटेल की त्रास होतोय, नकोय हे सगळं. सुख म्हणजे काय आहे? अनुकूल संवेदना म्हणजे सुख. आणि आपण दुःख कशाला म्हणतो? ज्या प्रतिकूल संवेदना आहेत ते दुःख. म्हणजे आयुष्यात प्रतिकूलता यावी, नको वाटावं, याला आपण सुख म्हणत असतो. मग या सुखांना सात्विकतेकडे नेण्याची काय गोष्ट आहे? ती स्वानंद तृप्ती आहे. सुखाचे वेगवेगळे प्रकार आहेत. काही राजसी सुख आहेत, काही तामसी सुख आहेत. म्हणजे बघा, सुख काय असतं? प्रचंड छान जेवायला मिळावं, ते रोज मिळावं. अगदी 5 पक्वान्नाचं ताट असावं, त्यात मिष्ठान्न असावीत, भाज्याही अशा छान असाव्यात, चटण्या असाव्यात, कोशिंबीर असावी, सगळं असावं, ते सुख आहे. डोळ्याला गाद्या गिरद्या असाव्यात, राहायला सुंदर घर असावं, या घरांच्या मध्ये छान छान दिवे असावेत, त्यात सुगंध पसरलेला असावा. म्हणजे आलं की त्यात आपल्याला आपल्या सगळ्या कष्टाचं, श्रमाचं विसरून जाता यावं, अशा स्वरूपाच्या गोष्टी असाव्यात. सुगंधी द्रव्याने स्नान करता यावं, छान गाद्या गिरद्यावरती लोळता यावं, ही राजेशी सुख झाली. कामाला जायचंय, वेळ झालाय, पण पडून राहायचंय, हे तामसी सुख झालं. सकाळ झालीय, उगवलंय, मला जायचंय बाबा, पण नाही जावं वाटत आहे, मी पडून राहतोय. डोळ्यातली झोप उडाली आहे डोळ्यातली झोप, पण मला पडून राहावं वाटतंय, म्हणून मी अंथरुणात पांघरण न काढता पडून राहतोय. निर्णावर किरण पडेपर्यंत पडून राहतोय. अगदी आमच्या मराठवाड्यातली भाषा ही, तिथपर्यंत पडून राहतोय. हे सुख आहे का? या सुखातून मला काय मिळणार आहे? एक लक्षात घ्या, विवेकाचा विचार न करता सुखाचा अतिरेक झाला की तो सुखाचा अतिरेक तुम्हाला दुःखाकडेच घेऊन जातो. त्यामुळं सुखोपभोग घेताना विवेक आहे का आपल्यात हे बघणं खूप आवश्यक आहे. मी सुखात आहे, मला काय आहे? खूप छान लागलं हो, बासुंदी खूप छान लागते. मग 1 वाटी, 2 वाटी, 3 वाटी, 4 वाटी, अरे बस, पोट दुखेल, पचणार नाही. नाही, बासुंदीचं सुख घेतलं पाहिजे मला. 6 वाटी, 7 वाटी, 8 वाटी. आता कोणत्या एवढ्या वाट्या झाल्यात की फक्त एकाच वाटेवर जावं लागतं पुन्हा सारखं. इतकी ढाळ लागते. मग आत बसायचं आणि आण पाणी म्हणायचं, याच्याशिवाय दुसरं कुठलं शिल्लक राहत नाही का? विवेकाचा विचार झाला पाहिजे. बासुंदी खाण्यात पिण्यात सुख आहे म्हणून जर सारखी खाऊ लागलो, विवेकाने विचार नाही केला तर ढाळ लागण्याचा धोका असतो.
एखादं खमंग पदार्थ, भजे फार मस्त झालेत, मी खात राहतोय खात राहतोय खात राहतोय. अरे खात राहतोय नाही, पुन्हा जात राहतोय जात राहतोय जात राहतोय पण होतं. एवढंच नाही, मिरची भजी असतील तर पुन्हा आग होते. आधी वरून खाताना हा होतं आणि मग नंतर खालून सुद्धा हाच होतं. त्रासच होतो. विवेकाचा विचार झाला पाहिजे. सुखाचा उपभोग घेताना विवेकाने विचार नाही केला तर मग ते सात्विकतेकडे नाही जात, त्याचा त्रास व्हायला सुरू होतो. असुरी सुरू होतो, असुर येतो यात. असुरी आनंद घेतला की असुराच्या आनंदानंतर असुरी वेदना सुद्धा असतात, त्या भोगाव्या लागतात. मला झोपायला छान गादी आहे, छान गादी आहे, मस्त असं मलमलचं पांघरण आहे, थंडी वाजत नाही. कधी कधी उन्हाळ्यात सुद्धा खूप छान वाटावं असं पांघरण आहे आणि मी घेऊन झोपी गेलोय. कामाची वेळ आली आहे, सकाळ झाली आहे, कामावर जायचं आहे, गाडी निघून जाईल. जाऊ दे, मी सुखात आहे, हे सुख उपभोगतोय ना, बस झालं. हे सुख उपभोगतोय ना, बस झालं असं म्हणून कामाची वेळ टाळून झोपू लागलात की काम टळेल. आणि एकदा का तुमचं खरं काम टळलं, ज्याला अधिष्ठान आहे ते टळलं, कर्त्यानी आळस दाखवला की मग ही ज्या गाद्या गिरद्या ज्या तुम्हाला दिसतायत ना, ज्यावर तुम्ही लोळतायत, त्या शिल्लक न राहण्याकडची तुमची वाटचाल सुरू होते. मग कोणीतरी बोलणारं असतं, कोणीतरी रागावणारं असतं. तुम्ही व्यावसायिक असाल तर तुमचा ग्राहक रागावतो, नाराज होतो, तो चांगल्या उत्तरांना देत नाही. तुम्ही नोकरी करणारे असाल तर बॉस रागावतो, मग झोपून राहण्याबद्दलची शिक्षा मिळायला लागते, पगारवाढ रोखली जाते, मग सस्पेन्शन होतं, मग बडतर्फी होते, आपलं काम धड होत नाही, व्यवसाय नीट चालत नाही. अशा स्थितीमध्ये सुखाला मर्यादा येऊ लागतात. लोकांच्या बोलण्यामुळे, लोकांच्या लोकापवादामुळे आपल्या सुखाला डाग लागायला लागतो आणि हा सुखाचा डाग आपल्याला त्याची सात्विकता अनुभवू देत नाही. औषध घ्यायचं असतं आजारपण आल्यावर, औषध सुख वाटत नाही, काय कडू झार गोळी असते. कधी कधी कडुलिंबाचा रस प्यावा लागतो, पाडव्याला घेतो ना आपण, कडुलिंबाचा रस घ्यावा लागतो. हा एकदा तोंड कडू करून पिलेला कडुलिंबाचा रस आपल्या आयुष्यातला कडवटपणा घालवून टाकत असतो, मग दमदार शरीर यष्टी देतो. त्या गोळ्या आपल्या शरीरातला विकार घालवत असतात, मग चांगली शरीर यष्टी मिळते, आजारपण निघून जातं. सुरुवातीला कडू वाटणाऱ्या गोष्टी नंतर योग्य फळ देतात आणि तेच सुख सात्विक सुख असतं. त्यामुळं कडवटपणाचा विचार न करता, विषासारखं कडू वाटलं तरीही परिणाम अमृतासारखा असेल, संजीवन देणारा असेल तर ते घ्यायला हवं, जसं औषध असतं. नमस्कार.